नमस्कार. मी उदय नागनाथ, राहणार पुणे, महाराष्ट्र. नर्मदा परिक्रमा याविषयी मी मनोगत आपल्यासमोर सादर करतोय. माझे आईवडील, सासू सासरे, पत्नी, मुलगा यांनी दिलेली परवानगी, कामातून सवड काढायला मिळालेली संधी यामुळे यथाशक्य मी नर्मदा परिक्रमा करू शकलो. माझे आईवडील हे दोघेही धार्मिक. आईने घरी धार्मिक संस्कार केले, तर वडिलांबरोबर रास्तेवाड्यातील दत्त मंदिरात जायचं, माळी महाराजांच्या मठात जायचं, पुण्यातील आनंदाश्रमामध्ये अखंड गुरुचरित्र पारायण करायची संधी मिळाली. असे हळूहळू मनावर संस्कार होत गेले. आई वडिलांबरोबर कुलस्वामिनी खंडोबाला दरवर्षी जाण्याचा प्रघातही होताच. या सर्वातून कुठेतरी मनामध्ये एक धार्मिक आवड निर्माण झाली. घरच्यांबरोबर हरिद्वार, ऋषिकेश, गया, प्रयाग, वाराणसी व अन्य तीर्थक्षेत्रामध्ये भेटी देण्याचा योग आला. घरात येणारे लहान थोर माणसं, त्यांच्या समवेत आईवडिलांच्या होणाऱ्या आध्यात्मिक धार्मिक चर्चा कानावर पडायच्या. त्यातूनच कधीतरी नर्मदा परिक्रमेविषयी चर्चा कानावर पडली आणि हे काहीतरी वेगळे असे जाणवले. तिथे नर्मदा परिक्रमेचे बीज मनामध्ये रुजले असे म्हणता येईल. त्याला 25 वर्षांनी अंकुर फुटले. नर्मदा परिक्रमेविषयीची पुस्तके वाचनात आली, व्यासंग झाला, नवीन पुस्तके वाचनात आली, ज्ञानात भर पडली. यातील वेगळेपण जाणवून परिक्रमेची ओढ वाटू लागली आणि आपणही असे काही करावे या विचाराने डोक्यात घर केले. दैनंदिन कामातून, व्यवसायातून सवड काढून आपणही नर्मदा परिक्रमा करावी असे लग्नानंतर काही दिवसांनी वाटू लागले. मुलाची अभियांत्रिकीची ॲडमिशन झाली. त्यावेळेस पत्नी म्हणाली, तुला जर नर्मदा परिक्रमा करायची असेल तर आत्ताच तुझे वय योग्य आहे. वय वाढल्यानंतर तुझी शारीरिक परिस्थिती काय असेल, कितपत झेपेल, जमेल का नाही, किती वेळ लागेल हे माहिती नाही. त्यामुळे आत्ताच विचार कर आणि जशी जमेल तशी परिक्रमा कर. पडत्या फळाची आज्ञा घेऊन मी मनात निश्चय केला आणि परिक्रमेची तयारी सुरू केली. मनात कुठलीही इच्छा नव्हती, नवस नव्हता, काही मागणं नव्हतं, अपेक्षा नव्हती. फक्त नर्मदा परिक्रमा करावी एवढेच होते. सर्वांनी उदार अंतःकरणाने परवानगी दिली, त्यामुळे हे खरे तर शक्य झाले. नोव्हेंबर 2011 मध्ये परिक्रमेसाठी जायचे निश्चित केले. लहान थोरांचे आशीर्वाद घेतले, पायी चालण्याचा सराव सुरू केला. इंटरनेटवरून प्रत्यक्ष भेटून माहिती घेतली आणि 8 नोव्हेंबर 2011 रोजी पुण्यातून रेल्वेने माझा मित्र किरण गेंगजे याच्यासह मध्य प्रदेशातील खांडवा या दिशेने रेल्वेने प्रवास सुरू झाला. जसा जमेल तसा सराव मी करत होतो, परंतु हा सराव किती अपुरा होता हे परिक्रमेत अनुभवास मिळाले. परिक्रमेदरम्यान शारीरिक क्षमतेबरोबर कौटुंबिक जबाबदारीचे भान ठेवून मी त्यावेळी योग्य वाटतील ते निर्णय घेतले. स्थानिक परिस्थितीनुसार त्यात बदल केला. परिक्रमेदरम्यान कोणताही अट्टास मी ठेवला नाही. यामध्ये पहाटे भर थंडीत उठून स्नान करणे याला मुरड घातली. परिक्रमेदरम्यान कर्मकांड दूर ठेवले. माझ्यावर विचार लादणाऱ्यांपासून दूर राहिलो आणि माझे विचार कोणावर लादले नाहीत. नर्मदा मैयाचा सहवास लाभावा, त्याचा लाभ घ्यावा, अनुभव घ्यावा. मैयेच्या पुत्र आणि पुत्रींचे मनोगत, भावना जाणून घ्याव्यात. तेथील सामाजिक परिस्थिती समजून घ्यावी, लोकांसमोर मांडावी, ही मुख्य भूमिका होती. यासाठी योग्य तो प्रयत्न मी माझ्या परीने केला. काही तो अंशी यशस्वी झाले असे म्हणण्यास हरकत नाही. या सर्व परिक्रमेदरम्यान
नर्मदा मैयेची वेगवेगळी रूपे, माणुसकीचे झरे वेळच्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी अनुभवास मिळाले. स्थानिक, सेवाभावी, लहान थोर, साधू संत, महात्मे, गृहस्थ, गृहिणी त्यांच्याकडून अनुभव मिळाले, शिकण्यास मिळाले. कदाचित ही सर्व रूपे मला दैनंदिन आयुष्यात, शहरी जीवनात अनुभवास मिळाली नसती. मी जे मनोगत आणि यापुढे जे विचार मांडणार आहे ते सर्वांना कितपत पटेल, कितपत त्याचा उपयोग होईल हे ज्याचे त्यांनी ठरवावे. मात्र मी एवढे निश्चित सांगू शकतो की आटोकाट प्रयत्न करून पूर्ण पायी परिक्रमा करणे, एकाच वेळी परिक्रमा करणे असा अट्टाहास करण्याचा काही गरज नाही. ज्याला जसे जमेल त्याशी त्याने परिक्रमा करावी असे मला नम्रपणे नोंदवायचे वाटते. प्रत्येकाची शारीरिक, मानसिक, आर्थिक परिस्थिती वेगळी असते. त्या अनुषंगाने प्रत्येकाला निर्णय घ्यावा लागतो आणि तो उचितही आहे. मानसिक शांतता नसताना कुठली गोष्ट अट्टहासाने करायला जाणे याचे फळ आणि उपयोग होईल असे वाटत नाही. काहीही न करण्यापेक्षा काहीतरी करणे केव्हाही चांगले हे लक्षात घ्या. नर्मदा मैयेच्या कुशीत शिरल्याशिवाय तिच्या मायेचा ओलावा जाणवत नाही हे खरे आहे. माझे कुटुंब, मित्र, हितचिंतक, सहकारी, वेळोवेळी परिक्रमेदरम्यान समवेत असलेले परिक्रमावासी, मैया किनारी भेटलेले सेवाभावी यांच्या ऋणात राहण्यातच मला आनंद वाटेल. ज्यांच्यापासून परिक्रमा पूर्ण करणे अवघड आहे हे मी आवर्जून नमूद करतो. सर्वसाधारणपणे गोष्टी किंवा कथनाचे 3 प्रकार असतात: रोचक, भयावह आणि यथार्थ. यातील तिसरा प्रकार म्हणजे यथार्थ, म्हणजे जसे आहे तसे लेखन करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. कोणतीही अतिशयोक्ती, चमत्कार, पारलौकिक अनुभव मी येथे आपणास सांगणार नाही. दत्त महाराजांची सेवा करतोय, त्यांच्याच मार्गदर्शनानुसार कालक्रमाने वाटचाल सुरू आहे. नर्मदा परिक्रमेसाठी कोणताही आदेश नव्हता. मनात आले आणि परिक्रमा केली. चाकोरीबद्ध लिखाणाऐवजी ताजे फोटो, व्यक्तिचित्रे, प्रवास वर्णन, धार्मिक स्थळे यांचे वेगळेपण वाचकांसमोर ठेवण्याचा माझा प्रयत्न आहे. या परिक्रमेविषयी थोडक्यात सांगायचे झाले तर एक समृद्ध अनुभव असे म्हणता येईल. प्रतिकूल परिस्थितीत प्रवास व निवास, अनोळखी प्रदेश व व्यक्ती, भौगोलिक विषमता, आर्थिक परिस्थितीत गरीब परंतु मनाने उदार असलेली माणसे भेटली, प्रादेशिक संस्कृती, रीतिरिवाज, प्रादेशिक असमतोल, आर्थिक विषमता, पर्णकुटीपासून पंचतारांकित आश्रम, घनदाट जंगल, मैयाची उगमापासून रेवासागरपर्यंतची विविध रूपे अशी ही काही मी अनुभवलेली वैशिष्ट्ये आहेत. याबद्दल ऐकणाऱ्या प्रेक्षकांना ज्या भावना, विचार वाटतील ते ऐकण्यास मी उत्सुक आहे. सत्यनारायण म्हणा किंवा सत्यदेव म्हणा, उद्दिष्ट महत्त्वाचे हा माझा विचार आहे. या पहिल्या प्रयत्नात मला आलेले अनुभव इतरांना त्यांच्या परिक्रमेसाठीचे विचार पक्के करायला आणि मला माझ्या पुढच्या प्रयत्नात सुधारणा करण्यासाठी उपयोगाची ठरतील अशी खात्री वाटते. नर्मदा मैया, दत्त महाराज यांची कृपा आहे व ती अशीच सर्वांवर राहो ही गुरु दत्तात्रयांच्या चरणी प्रार्थना. एवढे बोलून मी माझे नर्मदा परिक्रमेविषयीचे मनोगत संपवतो. पुन्हा भेटूया 39 भागामध्ये नर्मदा परिक्रमेविषयीची टप्प्याटप्प्याने माहिती घेण्यासाठी. नर्मदे हर. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.